भारताच्या समुद्रावर दिवसाची पहिली किरणं पडताच मुंबईच्या वैशिष्ट्यपूर्ण हालचालींना सुरुवात होते. पहाटे पहाटे मुंबईकर एकत्र येतात ते हसण्यासाठी. त्यामुळे फुफ्सांना व्यायाम तर होतोच, शिवाय ताणतणावही दूर पळतात. अत्यंत आरोग्यपूर्ण व मजेशीर. जगभरात वेगाने पसरलेल्या या लाफ्टर क्लबची सुरुवात 1994 मध्ये याच पार्कात झाली असं म्हटलं जातं. मुंबईसारख्या जागतिक महानगराचं मानचिन्ह म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. आजचा हा अखंड द्वीपकल्प आधी 7 बेटांमध्ये विभागला गेला होता. साधू संतांचा रहिवास असलेली मुंबई नंतरच्या काळात पोर्तुगीजांनी जिंकली. पुढे ब्रिटिशांनी तिला व्यापार उदीम व संरक्षणाचं महत्त्वाचं केंद्रस्थान केलं. आज मितीला महामुंबईत 1,80,00,000 लोक राहतात. मुंबईजवळ पसरलेल्या महानगरातून रोज 60 लाख प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. पण बहुतेक जण व्हिक्टोरिया टर्मिनस येथे उतरतात. गंमत अशी की इतकं असूनही सार्वजनिक वाहतूक सेवा कधीही कोलमडत नाही. ट्रेनमध्ये इतकी प्रचंड गर्दी असून देखील महिलांसाठी मात्र वेगळा डबा असतो. या स्थानकाला व्हीटी म्हणतात. मुंबईचं बोलीभाषेतील बॉम्बे हे नाव टिकून आहे, तसंच अधिकृत नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस असून देखील व्हीटी मात्र टिकून आहे. ब्रिटिश साम्राज्याच्या खुणा मुंबईच्या दैनंदिन आयुष्यात जागोजागी दिसतात. दुमजली बसेस, इंग्रजी पाट्या, रांगा, डावीकडून जाणारी वाहनं आणि अर्थात ब्रिटिश साम्राज्याच्या खुणा सांगणारी 2-3 शतकापूर्वीची वास्तुशिल्प. पण असं असलं तरी भारतीय संस्कृतीचा ठसा इथं ठळकपणे जाणवतो. सकाळ संपता संपता रस्त्यावर डबेवाले दिसू लागतात. हे डबेवाले घरी बनवलेलं सुग्रास भोजन त्या घरच्या मालकाला त्याच्या कार्यालयात अगदी गरम गरम पोहोचवतात. डबा आहे का मावशी? लवकर आलास आज. हो ना. प्रत्येक डबेवाला साधारण 30-40 घरातून डबा घेऊन निघतो. संपूर्ण शहरातून असे 5,000 डबेवाले रोज डबे घेऊन रस्त्यावर उतरतात. कधी हातगाडीवरून, कधी सायकलवरून, तर कधी ट्रेनमधूनही हे डबे ठराविक ठिकाणी आणले जातात. डबेवाल्यांच्या साखळीतील दुसऱ्या कडीकडे जाताना डब्यांची वर्गवारी करण्यात त्यांचं कौशल्य दिसून येतं. हे सर्व काम इतक्या सफाईदारपणे होत असतं की फोर्ब्स सारख्या नियतकालिकाने देखील त्याची दखल घेतली आहे. प्रत्येक डब्याच्या झाकणावर त्याचा कोड नंबर, रंग, आकार आणि काही शब्द असतात. या सांकेतिक लिपीचा अर्थ सुशिक्षित डबेवाल्याला बरोबर लागतो. डबा कोठून घेतला व कोठे पोचवायचाय हे त्या सांकेतिक लिपीत असतं. अगदी कुठल्या बिल्डिंगमध्ये आणि कितव्या मजल्यावर हे सुद्धा. डबा घरून उचलल्यापासून तो परत रिकामा डबा घरी आणण्यापर्यंत सगळी जबाबदारी त्याचीच. शहरभर अनेक ठिकाणी डब्यांची देवाणघेवाण होण्याच्या जागा आहेत. घरचं अन्न खाण्याच्या ओढीने म्हणा किंवा पथ्यकर जेवण आहे म्हणून म्हणा, पण अनेक जण ही सेवा घेणं पसंत करतात, कारण अत्यंत स्वच्छ आणि स्वस्त दरात ही सेवा पुरवली जाते. दरमहा फक्त 300 रुपये किंवा फक्त 8 युरो या पद्धतीने हे डबेवाले जवळपास 2 लाख लोकांना घरचं सुग्रास अन्न पोहोचवतात. ज्यांना अशी सेवा घेता येत नाही त्यांना मुंबईच्या रस्त्यांवर अनेक आकर्षक खाण्याचे स्टॉल उपलब्ध आहेत. अगदी उसाचा ताजा रस सुद्धा.
हा अशी चमचमीत भाजी व चिंचगुळाची चटणी वापरून तयार केलेला वडा म्हणजे मुंबईकरांचं अगदी आवडतं खाद्य. प्रोटीनने भरपूर असलेला हा वडा पावाबरोबर दिला जातो. हा वडापाव मुंबईचा खास आवडता आहे. मुंबईत कुठेही मिळणारं मधुर थंडगार शहाळ्याचं पाणीही इथल्या लोकांचं अत्यंत आवडतं. मुंबईच्या उघड्या रस्त्यांवर खायला घाबरणारे विदेशी नागरिकही बिनदिक्कतपणे हे देवाघरचं पाणी पिताना दिसतात. इथे शहराच्या केंद्र भागापासून थोडासा दूर मुंबईच्या सुप्रसिद्ध चित्रकाराचा स्टुडिओ आहे. हे चित्र अतुल डोडिया यांच्या अगदी अलीकडच्या मालिकेतील आहे. श्रीयुत डोडिया हे आधुनिक भारतीय कलेचे पुरस्कर्ते मानले जातात. लोकप्रिय प्रतिमा आणि दैनंदिन ओळखीच्या वस्तू याचा प्रयोगशील व विचारप्रवर्तक वापर ही त्यांच्या शैलीची वैशिष्ट्य त्यांच्या मालिकेतून सहजपणे व्यक्त होतात आणि रसिकांना लुभावतात. ही 12 ते 15 चित्रांची मालिका वैवाहिक आयुष्यावर आधारित असून त्याचं नाव सीन्स फ्रॉम मॅरेज. मी ते सुशोभित लॅमिनेटेड पृष्ठभाग घेऊन त्यावर इनॅमल पेंट करण्याचा माझा विचार आहे. म्हणजे पॅनलवर ही प्रतिमा आधीपासून अस्तित्वात आहेच, त्यावर प्रतिमांचं लेपन करण्याचा माझा विचार आहे. हे चित्र सत्यजित रेंच्या सिनेमातील आहे, द बिग सिटी, आणि हे दुसरं देखील सिनेमाचंच आहे. कवितांची ही अलंकृत मालिका विवाहविषयक मालिकेपेक्षा अगदी वेगळी आहे. मृगशृंगारांचा संग्रह या नावाची ही 9 चित्रांची मालिका असून त्यात मेण, पेपर, लोणारी कोळसा, वॉटर कलर आणि आरस पाणी पूड वापरलेली आहे. गुजराती लिपीमध्ये चितारलेल्या या कविता पुस्तकापेक्षा थोड्या मोठ्या आकारात आहेत. मुंबईच्या अधिकृत भाषा 2, एक मराठी व दुसरी इंग्रजी. बरीच माणसं इथं अनेक भाषा बोलतात, बहुतेक वेळा एकाच वेळी अनेक भाषा. भाषेच्या वैविध्याप्रमाणेच धर्मांच्या विविधतेने हे शहर समृद्ध झाले आहे. मुंबईतील लोकसंख्येच्या 1% कमी लोक कॅथलिक आहेत, फक्त लाखभर. पण हे सेंट मायकल चर्च नेहमी भरलेलं असतं, खास करून बुधवारी. 1948च्या एका बुधवारी थेट रोमहून या माता मेरी आणि येशूच्या मूर्ती आणल्यात. या चर्चमध्ये 5 मुख्य भाषांपैकी एका भाषेतून प्रत्येक तासाला प्रार्थना होत असते. इतर धर्मांवर विश्वास असणारी मंडळीही येथे येत असल्याने येथे गर्दी असते. या गर्दीत ख्रिश्चनांचे प्रमाण जास्त असले तरी इतर अनेकांसाठी हे चर्च म्हणजे शहराची एक आध्यात्मिक बाजू आहे. घरातील मृत्यू किंवा आजारपणाशी झगडा देणाऱ्या जीवांसाठी हा येशू ख्रिस्त म्हणजे मोठाच विसावा आहे. ख्रिश्चन धर्मियांची परंपरा सांभाळण्याचं काम हे ख्रिस्तेतर लोक पण चांगलं करतात असं हे चित्र पाहून पटेलच तुम्हाला. या भक्तिपर वस्तू आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे त्यांचा वाढता व्यापार पाहता सहज लक्षात येतं. चर्चमधील सांघिक प्रार्थना आणि शैक्षणिक उपक्रमांबद्दल लोकांना आकर्षण आहे, पण इतर धर्मियांची सहिष्णुता व सोशिकता यातूनच मुंबई घडली आहे. सर्व धर्मात देवाला काहीतरी वाहण्याची परंपरा आहे. भारतात खास करून फुले वाहिली जातात. मुंबईचं हे फुल मार्केट 24 तास चालू असतं. मार्केटमधील सर्वात जास्त लगबग ही पहाटेच्या वेळेस असते. उत्तम आरोग्य, व्यवसायात भरभराट, उत्तम संधी आणि यशासाठी प्रार्थना करताना मुंबईकरांना ही फुलेच हवी असतात. एका दिवसात लाखो फुलांचा व्यापार होतो. अर्थातच ही सगळी फुलं धार्मिक कार्यासाठीच वापरली जातात असं नव्हे, तर सर्वसामान्यांबरोबरच ती हॉटेल्स आणि व्यापारी वर्गाकडून खरेदी केली जातात, घर आणि वास्तू सजवण्यासाठी. बरेचदा ही फुलं सुंदर हार गुंफण्याकरता वापरली जातात.
हे हार अल्पशा नफ्यात या गणपतीच्या देवळाबाहेर विकले जातात. मंगळवार म्हणजे गजाननाचा वार. या सिद्धिविनायकाच्या मंदिराबाहेर गणपतीला वंदन करण्यासाठी मुंबईकर तासनतास खोळंबून असतात. अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी या देवळाला एक खास दरवाजा आहे. यामुळे या रांगा टाळून ते थेट देवळात प्रवेश घेऊ शकतात. मुंबईतील 75% लोकसंख्या हिंदू आहे आणि हिंदूंची अनेक दैवते आहेत. आपल्या श्रद्धास्थानी असलेल्या दैवतेची लोक पूजा करू शकतात आणि गणपती हा तर सर्वांचा आवडता देव. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात याच्या पूजेपासून होते. त्याचं हत्ती सदृश्य मोठं डोकं हे मनस्सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातं. कुठल्याही शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अडचणीवर मात करण्यासाठी गणेशाला शरण जावं लागतं. बुद्धिमत्ता, कला, शिक्षण यांची देवता असल्याने शाळकरी मुलांसाठी ही गणपती अत्यंत महत्त्वाचं दैवत आहे. हिंदूंच्या सर्व धार्मिक कार्याची सुरुवात प्रथम गणेश पूजनाने होते. मग ते आयुष्यातील कुठलंही वळण असो, अगदी जन्म, वाढदिवस, लग्न, मृत्यू, गजाननाची कृपा हवीच. वेगवेगळ्या पवित्र धार्मिक स्थळांसाठी वेगळा दिवस असणं ही मुंबईकरांची जुनी प्रथा आहे. शुक्रवारी मुंबईकर मशिदीला भेट देतात. हाजी अलीच्या मशिदीत सर्व धर्मीय लोक रोज भेटतात, पण शुक्रवारी येथे तिप्पट गर्दी असते. हे सर्व लोक हाजी अली येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी येतात. असं म्हटलं जातं की तो एक श्रीमंत व्यापारी होता. त्याने या मायावी संसाराचा त्याग केला आणि ध्यानधारणेसाठी तो या छोट्याशा बेटावर आला. मक्केच्या धर्मयात्रेत त्याचा मृत्यू झाला आणि असं म्हणतात की आश्चर्यकारकरित्या त्याचे शव मुंबईतील या बेटावर वाहून आले. 19व्या शतकाच्या सुरुवातीला त्याची 800 वर्ष जुनी कबर शोधून काढण्यात आली व त्यावर ही मशीद उभी राहिली. अनेक लोक त्याच्या कबरीवर अंथरण्यासाठी चादर आणतात. मुस्लिमेतर लोकही येथे दर्शनाला येतात. या स्थळाचं दर्शन घेतल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं. मात्र आपली इच्छा गुप्त ठेवली पाहिजे आणि अर्थातच कबरीवर वाहण्यासाठी काहीतरी आणणं आवश्यक आहे. हिंदूंचा प्रभाव असणाऱ्या मुंबईत एकेश्वरवाद ही परधर्मीय कल्पना रुजण्यास वेळ लागला. इस्लामी बांधव व ख्रिश्चन बांधव देखील जसा अल्ला किंवा येशू असा एकच देव मानतात, तसा हिंदू धर्माला एकच एक देव नाही. या सर्व धार्मिक उपक्रमांव्यतिरिक्त मुंबईत अनेक धर्मनिरपेक्ष आनंद अनुभवायला मिळतात. ही जर्मनीहून आलेली झॅझ संगीतप्रेमी मंडळी त्यांच्या कार्यक्रमाची तयारी करत असताना हा अकॉर्डियन वाजवणारा मॅनफ्रेड लॉन्स्टर आणि त्याचा बँड यांनी जगभर प्रवास केलाय आणि त्यांच्या संगीतावरही अनेक देशांचा प्रभाव जाणवतो. या बँडचा नेता म्हणतो की आमचं घर फक्त जर्मनीतच आहे असं नाही, तर जिथे जिथे आम्हाला आनंद वाटतो तेच आमचं घर. झॅझ संगीत ऐकण्यासाठीही मुंबईत उत्साही प्रेक्षक आहेत. दरवर्षी येथे झॅझ महोत्सव व झॅझ संगीत मैफली न चुकता केल्या जातात. क्लब किंवा हॉटेलमध्ये झॅझ संगीत छान वाटतं. या हॉटेलमध्ये आज खरं तर निवडक आमंत्रित पाहुणे आहेत, त्यामुळे वातावरण नेहमीपेक्षा वेगळं असलं तरी या संगीतकारांना काही फरक पडत नाहीये.
Na klar, wenn संगीत चांगलं असेल तर शब्दांची गरजच भासत नाही. माझ्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ मी मोरक्को किंवा मार्राकेशमध्ये व्यतीत करतो. तिथल्या लोकांबरोबर खेळतो, पण त्यांची भाषा मला समजत नाही आणि माझी त्यांना. पण संगीता इतकी सुंदर दुसरी कुठलीच भाषा नाही. आमचं अगदी छान जमतं. पडद्यामागे काय चाललंय ते तुम्हाला ऐकू येतंय की नाही मला माहीत नाही, पण भारतातील निष्णात ढोलवादक आणि जर्मनीतील प्रसिद्ध तुतारीवादक आतमध्ये एकत्रितपणे खूप छान वाजवत आहेत. अत्यंत अर्थपूर्ण. त्वचेचा रंग आणि दोन संस्कृती एकमेकात मिसळल्यात. इट्स ग्रेट. आता मी त्यांच्यात जाऊन वाजवणार आहे. ich gehe auch gleich mitspielen übrigens. शिवामणीने लालित्यपूर्ण ढोल वाजवून त्याचं कौशल्य दाखवलं तर शांतिरती मिश्रा भारतीय संस्कृती आणि कलावर्धनात मग्न आहेत. भारतीय संगीत आणि नृत्याचे महत्त्व ही शास्त्रीय नृत्यांगना जाणून आहे. You know, through dance in India, तुम्हाला माहीत असेल, अनेक शतके नृत्य आणि संगीताद्वारे गावागावात जाऊन भारतीयांनी एकमेकांशी संवाद साधला. कारण शास्त्रीय नृत्य हे भारतातील पौराणिक कथांवर, तत्वांवर व नीतिशास्त्रावर आधारित आहे. परत आपण त्याच जागे येऊन ठेपलो आहोत. तीच मूल्य आजही काळाला अनुरूप अशीच आहेत. भारतीय नाट्यशास्त्राप्रमाणे नृत्यात साहित्य, संगीत, ताल, संवाद सर्व काही आहे. सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काम करता येतं. नृत्य हे भारताचं शक्तीस्थळ आहे, कारण हे सामूहिक नृत्य नसून एकटी नृत्यांगना तिच्या संपूर्ण शरीराचा वापर करीत संवाद साधत असते. भारतातील 7 प्रमुख नृत्यांपैकी कुचिपुडी या नृत्यात शांतिरती मिश्रा प्रवीण आहेत. या नृत्यात त्या कृष्णपत्नी सत्यभामाची भूमिका करीत आहेत. सत्यभामा ही आधुनिक भारतीय स्त्रीचं मूर्तिमंत रूप आहे असं त्यांना वाटतं. सुंदर, हुशार आणि आत्मविश्वासपूर्ण. पितळी ताटाच्या कडेवर सादर करण्यात येणारा हा दुसरा नृत्याचा प्रकार. तिच्या पायांच्या चपळ हालचालीमधून त्या ताटातून तालबद्ध नाद निर्माण होतो. तिच्या तिसऱ्या नृत्यात तिने कृष्णसखी राधा सादर केली आहे. प्रियकराला मोहात पाडणारी राधा. त्यांची एकमेकांबद्दलची ओढ म्हणजे मनुष्यमात्राची देवत्वाशी तादात्म्य पावण्याची ओढ ही अत्यंत रूपकात्मक पद्धतीने दाखवली आहे. भारतीय कलेचा आविष्कार आणि दृश्यकला देशाविदेशात पोहोचवण्यासाठी शांतिरती मिश्रा यांनी अंतरा फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आहे. नृत्याविष्कार करताना त्यांनी भारतीय परंपरा सांभाळली, पण बदलणाऱ्या काळाबरोबर अनेक उत्तम भारतीय कला बाजूला पडत चालल्या आहेत. नवीन कला देखील कालावघात नष्ट होण्याची भीती आहे. काही तर इतिहास जमा झाले आहेत. चित्रपटाची पोस्टर रंगवणारे मुंबईचे बाळकृष्ण वैद्य हे शेवटचे पेंटर आहेत. गेली 35 वर्षे ते चित्रफलक रंगवण्याचं काम करतायत, पण आजही त्यांच्या कामाचा उल्लेख ते हस्तकौशल्य असाच करतात. पण माहितीगारांच्या मते ही एक स्वतंत्र कलाशैली आहे. त्यांना शिक्षक म्हणून आणि कलाकार म्हणूनही प्रचंड मागणी आहे. इसके बाद इसका येलो कलर का बैकग्राउंड येलो कलर का बैकग्राउंड, इस येलो मिडल ऑरेंज सब ये कर देते. अगदी काही वर्षांपूर्वी मुंबईत हाताने सिनेमाची पोस्टर रंगवणारे डझनवारी चित्रकार होते, पण आधुनिक छपाईमुळे ह्या कामाचं महत्त्व कमी झालंय.
तरीसुद्धा आजही हाताने रंगवलेल्या पोस्टरला चांगली मागणी आहे. संग्राहक, संग्रहालय आणि इंटरनेटवरील व्यापारात लोक या हाताने रंगवलेल्या पोस्टरची कदर करताना दिसतात. मोठ्या कॅनव्हासवरील मदर इंडियासारख्या उत्कृष्ट सिनेमाच्या प्रतिमा किंवा ऑस्करसाठी नामांकन असलेल्या लगानसारखे पोस्टर नियमितपणे रंगवले जातात. प्रत्येक कामासाठी उत्तम कलाकाराला फक्त 1 दिवस लागतो आणि नवीन मागण्या नेहमीच असतात. आम्ही शूटिंग करत असताना टेलिफोन वाजला आणि सौदी अरेबियातील एका ग्राहकाने आपली ऑर्डर नोंदवली. मदतनीसाने ऑर्डर नोंदवून घेतली. अर्थात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किती तुकड्यात, काय स्वरूपात त्यांना पोस्टर हवंय, कारण त्याचे पैसे स्क्वेअर मीटरवर अवलंबून असतात. ज्याला म्हणतात आता ते कॉम्प्युटराईज झाल्या कारणाने ती आर्ट सर्व खलास झालेली आहे. जे आम्ही आता जे काम करतो, जे आम्ही मोठे मोठे असे ब्रश उचलतो, तेव्हा त्यांना तिकडच्या लोकांसमोर माहिती नाही हे पेंटिंग हाताने होतं काय. तसंच आम्ही ह्याला काम केलं होतं आता स्वित्झर्लंडला. तर तिथून पेंटिंग पाठवलं, एक आर्टिस्ट घेऊन गेला. तिकडचे लोक म्हणाले हे हाताने पेंटिंग केलं, म्हणून आम्हाला तिकडं परत स्वित्झर्लंडला एक 5-6 महिने बोलवलं आणि लोकांसमोर आम्ही पेंटिंग केले. 2 पेंटिंग केले, ती फक्त 10:30 वाजून 10 ते 2 वाजेपर्यंत. कला कधी स्थिर नसते, ती नेहमी बदलत असते, विकसित होत असते. मुंबईचे पोस्टर रंगारी हे त्यांचं उत्कृष्ट उदाहरण आहे. नव्याने महत्त्व प्राप्त झालेल्या या कलेचे बाळकृष्ण वैद्य हे प्रतिनिधित्व करतात. ही कला नामशेष होत असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचं महत्त्व वाढत आहे. सिनेमाचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतोय. चित्रपट व्यवसायात भारत आघाडीवर आहे. मुंबईची चित्रपटसृष्टी बॉलिवूड या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. दरवर्षी जास्तीत जास्त चित्रपट भारतातून निर्माण होतात. या निर्मिती प्रक्रियेला हातभार लावणारे स्टुडिओ मुंबईभर विखुरलेले आहेत. मुंबईच्या उत्तरेस 30 किलोमीटरच्या पट्ट्यात विस्तारलेली फिल्म सिटी बाह्य चित्रीकरणासाठी उपलब्ध आहे. जरी आत्ता ही मुलं खेळत असली तरी थोड्याच वेळात इथे रात्रीच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. इथे बॉलिवूडचे प्रादेशिक चित्रपट तयार होतात. श्याम बेनेगल हे दिग्दर्शक चित्रपटसृष्टीत एक दंतकथा बनून राहिले आहेत. सध्या ते नेताजी द लास्ट हिरो या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात दंग आहेत. और अपनी अपनी होड़ी के पास खड़े रहो, बोर्ड के पास, सब अपनी अपनी बोर्ड के पास. चीज होड़ी पे था. इधर फर्स्ट से अंग्रेज पहले गिरेगा. फर्स्ट बोर्ड वाला है. ओके, फिर उसके फर्स्ट बोर्ड जहाँ मैं खड़ा हूँ. हाँ, फिर उसके बाद सेकंड 2 लोग गिरेंगे. 2 लोग. अच्छा, फिर उसके बाद फोर्थ पे होगा. little more. Yeah, that's where you should be. Blast. Fire. Jump into the water. भारतीय चित्रपटसृष्टीने अनेक क्षितिजे पार केली. त्यामुळे जगातील अनेक लोकांना वेगळ्या पद्धतीचा सिनेमा कळला. मनोरंजन म्हणजे काय ते कळू शकलं. हा सिनेमा म्हणजे ज्याला आपण बॉलिवूड म्हणतो त्याचं प्रतिनिधित्व करतो. आत्ताशी कुठे लोक त्यातील आनंद घ्यायला, त्याचं कौतुक करायला शिकताहेत. हे घडतंय आणि म्हणूनच मला वाटतं की केव्हा तरी आपण हॉलिवूडच्या बरोबरीने जागतिक बाजारपेठेत भागीदारी करू शकू.
we are going to share a market, a world market with Hollywood. आणि शेवटी हा स्वप्नमय कारखाना हॉलिवूड आहे, बॉलिवूड आहे की बर्लिनचा जर्मन बबेल्सबर्ग स्टुडिओ आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तर सिनेमा हे एकमेव जागतिक संस्कृतीचं माध्यम आहे. जुहू किनाऱ्यावरील मौजमजा जगाच्या कोपऱ्यात कुठेही असू शकते. यावरून आपल्या लक्षात येईल की जग किती वेगाने जवळ येतंय. पण या एकत्र येण्याच्या आनंदात परंपरेचे अनेक पदर मिसळलेले आहेत. मुंबईत या सर्वांना जागा आहे. जसा भारत फक्त देश नाही तर उपखंड आहे, तसंच मुंबई हे फक्त शहर नाही तर सर्व भाषांचा, धर्माचा आणि संस्कृतीचा अभूतपूर्व संगम आहे.